नमस्कार, मी श्वेता भालेकर. सामसंजीवनी या आरोग्य विशेष कार्यक्रमामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण पिंपल्स, वांग आणि आयुर्वेद उपचार या विषयावर चर्चा करणार आहोत आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर विजय महाडिक सर. सर, कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. डॉक्टर विजय महाडिक यांनी आयुर्वेदाचार्य ही पदवी मिळवली आहे. गेल्या 7 वर्षांपासून पिंपल्स, वांग, फंगल इन्फेक्शन, पोटाचे विकार, दमा, जुनाट सर्दी, खोकला, वाताचे विकार, मूळव्याध, उंची वाढवण्यासाठी या सर्व आजारांवर विशेष आयुर्वेदिक पद्धतीने डॉक्टर महाडिक उपचार करत आहेत. चला तर मग आजच्या चर्चेला सुरुवात करूया. आजचा विषय आहे पिंपल्स, वांग आणि त्यावर आयुर्वेद उपचार आणि आपल्यासोबत आहेत डॉक्टर विजय महाडिक सर. सर, सुरुवातीला महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हे पिंपल्स येतात का? त्यामागची कारणं काय आहेत? वास्तविक आता काय आहे की सोशल मीडियाचं युग चालू आहे आणि फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल, इंस्टाग्राम असेल, तर या माध्यमांच्या वरती प्रत्येकाला आपल्याला सुंदर दिसायचं असते. त्यासाठी आपण फोटो टाकत असतो. बऱ्याच वेळेला आपण मेकअप करून टाकतो, बऱ्याच वेळेला एडिट करून टाकतो, बऱ्याच वेळेला फोटोशॉप करून टाकतो. आणि अशा वेळेस जर आपल्या चेहऱ्यावरती पिंपल्स आले असतील किंवा अशा वेळेस जर आपल्या चेहऱ्यावरती काळे डाग असतील तर त्या काळ्या डागांच्यामुळे आपला चेहरा विद्रूप दिसायला चालू होतो किंवा विचित्र दिसायला चालू होतं. तर या सगळ्या गोष्टींचा आम्ही एक विचार करून 7 वर्षापूर्वी ज्यावेळेस विजयी भव आयुर्वेदची सुरुवात केली तर पिंपलची जी मुळात जे आम्ही कारणं शोधली तर ते आम्हाला मुख्य 5 कारणं मिळाली. तर त्यातलं प्रमुख जे पहिलं कारण आहे, ज्या लोकांना पित्ताचा त्रास आहे किंवा ज्या लोकांना पचनाचा त्रास आहे किंवा ज्या लोकांना उष्णतेचा त्रास आहे, अशा लोकांच्या चेहऱ्यावरती खूप लवकर पिंपल्स येतात. ज्या लोकांची स्किन ऑइली असते तर अशा लोकांच्या चेहऱ्यावरती पण पिंपल्स येतात. ज्या लोकांच्या केसांमध्ये कोंडा असतो आणि तो कोंडा चेहऱ्यावरती, छातीवरती, पाठीवरती आणि खांद्यांच्या वरती पडतो, ज्या ठिकाणी तो कोंडा पडतो त्या ठिकाणी पिंपल्स येतात. चौथं जे कारण आहे हे मागील 2 वर्षापासून आपल्याला बघायला मिळतंय की काय होतं की बरीच लोक काय करतात की कोरोना चालू झाल्यापासून किंवा कोविड चालू झाल्यापासून मास्क वापरतात आणि एकच मास्क 2 दिवस, 4 दिवस, 6 दिवस किंवा बरेच लोक 10 दिवस सुद्धा तोच मास्क वापरतात. आणि घामामुळे असेल, बाहेरच्या धुळीच्या इन्फेक्शनमुळे असेल किंवा त्या मास्कच्या कलरमुळे असेल, ज्या ठिकाणी मास्क वापरला जातो त्या ठिकाणी पिंपल्स येतात. आणि ज्यावेळेस अशा पिंपल्स येतात तर ते मात्र लवकर जात नाहीत. एक जे 5वं आणि महत्त्वाचं कारण आहे जे विशेष करून मुलींच्या मध्ये बघायला मिळतं, तर ज्या मुलींच्या पाळीच्या तक्रारी असतात किंवा विशेष करून ज्या मुलींच्या पिरियड्समधून गाठी पडतात, क्लॉटिंग होतं, तर अशा मुलींना सुद्धा लवकर पिंपल्स येतात. किंवा वेळेवरती पिंपल्स न येणं असेल, म्हणजे बऱ्याच मुलींना असं होतं की 45 दिवसानंतर पिरियड्स येतात, 60 दिवसानंतर, 2 महिन्यानंतर, 3 महिन्यानंतर पिरियड्स येतात. तर अशा मुलींच्या चेहऱ्यावरती पिंपल्स येतात. मग ह्या सगळ्या कारणांचा विचार करून विजयी भव आयुर्वेदच्या माध्यमातून आम्ही पिंपल्स किट तयार केलं आणि ते खूप चांगल्या पद्धतीनं काम करतंय की चेहऱ्यावरचे ज्या पिंपल्स आहेत ते अगदी 7 दिवसामध्येच निघून जायला सुरुवात होते. इतक्या चांगल्या पद्धतीनं हे विजयी भव आयुर्वेदचं आपलं जे पिंपल्स किट आहे ते खूप चांगल्या पद्धतीने काम करतंय. अगदी सर, तुम्ही सांगितलं खूप छान पद्धतीने विजयी भव आयुर्वेद उपचार देतं पिंपल्सवर आणि वांगावर सुद्धा. सर, जेव्हा पिंपल्स येतात आणि ते जातात त्यावेळेला काळे डाग पडतात, तर त्यामागची कारणं काय आहेत आणि ते काळे डाग जातात का? हो, तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारला. मुळामध्ये आमच्या क्लिनिकमध्ये येणारा प्रत्येक पेशंट आम्हाला हा प्रश्न विचारतो की पिंपल्स जातील पण काळे डाग जातील का? बऱ्याच वेळेला काय होतं की लोकांना काय सवय असते की ज्या मुलांना किंवा ज्या मुलींना चेहऱ्यावरती पिंपल्स आलेत तर बसल्या बसल्या चेहऱ्यावरची पिंपल्स फोडायची सवय असते आणि ज्या ठिकाणी पिंपल्स फोडले जातात त्या ठिकाणी खड्डे तयार होतात. आणि जर समजा पिंपल्स नाहीत फोडले किंवा ते पिंपल्स तसेच राहिले आणि त्याची जर वेळेवरती ट्रीटमेंट नाही झाली की तो पिंपल्स तसाच राहतो आणि त्या जागेवरती बसतो तसाच. म्हणजे आणि त्या ठिकाणी ज्या जागेवरती बसतो त्या ठिकाणी काळा डाग तयार होतो. मग 2 वर्ष, 3 वर्ष, 6 वर्ष ते काळे डाग जात नाहीत, ते तसेच चेहऱ्यावरती राहतात. आपल्याच क्लिनिकमध्ये, आपल्या पुण्याच्या क्लिनिकमध्ये एक साधारण 6 महिन्यापूर्वी एक मुलगी आली होती की पूजा कुलकर्णी नावाची, की जिच्या चेहऱ्यावरती पूर्ण चेहऱ्यावरती जवळजवळ पिंपल्स आल्या होत्या आणि ज्या ज्या ठिकाणी पिंपल्स आल्या होत्या संपूर्ण चेहरा काळ्या डागाने भरला होता. तर ज्या ठिकाणी पिंपल्स आले होता तो काळा डाग भरलेला होता. आपण तिची ट्रीटमेंट चालू केली. ज्यावेळेस तिची मी हिस्ट्री घ्यायला चालू केली तर एक गोष्ट लक्षात आली की तिला पिरियडचे खूप प्रॉब्लेम आहेत. म्हणजे तिचे पिरियड्स वेळेवरती येत नव्हते. 45 दिवस किंवा 2 महिने तिचे पिरियड्सच यायचे नाहीत. आले तर एखादा स्पॉट यायचा आणि परत येतच नव्हते. क्लॉटिंग व्हायचं, म्हणजे काळे डाग किंवा स्पॉटिंग व्हायचं. म्हणजे अशा पद्धतीनं त्याला पिरियडचे बरेच इश्यू असल्यामुळं एका बाजूला आपण पिरियडची ट्रीटमेंट आणि एका बाजूला तिची पिंपलची ट्रीटमेंट अशी चालू केली. तिने मला तिच्या 2 वर्षापूर्वीचे फोटो दाखवले होते आणि ती अतिशय सुंदर दिसत होती मुलगी. आणि आता तिचा कॉन्फिडन्स लेवल इतका कमी झाला होता की ती ऑनलाईन लेक्चर करत नव्हती, ती कुठल्या पाहुण्या रावळ्यांच्यात जात नव्हती,
ती मित्रमैत्रिणींच्यात मिक्स होत नव्हती, कारण चेहऱ्यावरती काळे डाग आल्यामुळे जो एक कॉन्फिडन्स असायला पाहिजे, जो तिला 2 वर्षापूर्वी होता, तो 2 वर्षापूर्वी तिचा जो कॉन्फिडन्स होता तो अगदी पूर्ण लूज झाला होता. आणि आता आपण ट्रीटमेंट चालू केली, 2 महिन्यानंतर तिचे पिरियडचे इश्यू कमी झाले आणि चेहऱ्यावरची ज्या पिंपल्स आहेत त्या पूर्ण गेल्या, काळे डाग गेलेत. ज्या पद्धतीने ती 2 वर्षापूर्वी दिसायची तशीच आता ती दिसते आणि अगदी सुंदर दिसते. खूप चांगल्या पद्धतीने तिचा परत एकदा कॉन्फिडन्स लेवल बिल्डअप झालाय. अगदी डॉक्टर, तुम्ही सांगितलं तसं सुंदर दिसणं हे फक्त स्वतःसाठी महत्त्वाचं नसतं, तर त्याच्या संपूर्ण आपलं जे आरोग्य आहे ते सुद्धा चांगलं असणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे तुम्ही तिच्या पाळीवर सुद्धा उपचार केले आणि त्याचबरोबर तिच्या पिंपल्सवर सुद्धा गेले. आता आपण वांगाकडे जाऊया. वांग जे चेहऱ्यावर येतात त्यामागची लक्षणं काय आणि हा वांग येतो कसा नेमका? मुळामध्ये आपण वांगाचे जर पेशंट बघितले, म्हणजे ज्या लोकांना वांग येतो असे 100 लोक जर बघितले तर त्यातल्या 80 या महिला असतात आणि 20 पुरुष असतात. म्हणजे ज्या लोकांना काळजी करायची सवय जास्त आहे, ज्या लोकांना टेन्शन घ्यायची सवय जास्त आहे, जे लोक विचारमग्न असतात किंवा जी लोक शून्यात असतात, आपण ज्याला म्हणतो की विनाकारण विचार ज्याला म्हणतो, तर अशा लोकांच्या चेहऱ्यावरती खूप लवकर वांग तयार होतो. चेहऱ्यावरती एखादा काळा डाग येतो आणि तो संपूर्ण चेहऱ्यावरती पसरत राहतो. आपली आई असेल, बहीण असेल, मुलगी असेल किंवा बायको असेल, तर ही नॉर्मली स्त्रीचा जो स्थायी स्वभाव आहे हा काळजी करण्याचा स्वभाव आहे. आणि काळजी करण्याचा स्वभाव असल्यामुळं की त्यांच्या चेहऱ्यावरती लवकर काळे डाग यायला चालू होतात किंवा वांग पडायला चालू होतं. बऱ्याच लोक काय करतात की आहार चुकीच्या पद्धतीने घेतात किंवा वेळेवरती घेत नाहीत किंवा विरुद्धांना घेतात, जंक फूड जास्त प्रमाणामध्ये घेतात, फास्ट फूड घेतात, बेकरी प्रोडक्ट घेतात. तर अशांच्यामुळं रसाची दृष्टी होते, रक्ताची दृष्टी होते आणि मांसाच्या दृष्टीमुळं त्या चेहऱ्यावरती वांग यायला चालू होतं. तर विजयी भव आयुर्वेदच्या माध्यमातून आम्ही वांगासुट्टी सुद्धा चांगल्या पद्धतीने उपचार करतो आणि त्याचा निश्चितच चांगला फायदा होतोय. अगदी सर, या वांगाच्या उपचाराबद्दल जरा विस्तृत माहिती द्याल ना? वांगाच्या उपचाराच्या बाबतीत सांगायचं झालं तर आपल्याला घरगुती पद्धतीने देखील उपचार करता येतील आणि विजयी भव आयुर्वेद उपचार देतच आहे. म्हणजे ज्या लोकांना वांगाची नुसती सुरुवात झाली किंवा अल्प प्रमाणामध्ये वांग आहे, तर अशा लोकांनी काय करावं की घरात आपलं जायफळ असतंच, तर ते जायफळ उगाळावं, सहाणीच्या दगडावरती उगाळावं आणि ज्या ठिकाणी वांग आलंय त्या ठिकाणी लावावं. जायफळ उगाळून लावल्यानंतर निश्चितच त्यांचा वांग जाईल. मंजिष्ठा नावाची वनस्पती आहे, मंजिष्ठा नावाची वनस्पती मधातून जर आपण लावली तर निश्चितच वांग जाईल. पण ज्या रुग्णांना हे प्रयत्न करून देखील जर वांग जात नसेल तर मग मात्र विजयी भव आयुर्वेदमध्ये एकदा वांगाचं जे किट आहे ते वापरावं. सनबर्न नावाचा एक प्रकार आहे की ज्याच्यामध्ये काय होतं, सनबर्नमध्ये ज्या लोकांचा उन्हाशी संपर्क जास्त येतो किंवा सूर्यप्रकाशाशी संपर्क जास्त येतो, म्हणजे उन्हात काम करणारे लोक, शेती करणारी लोक असतील, कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये काम करणारे असतील लोक असतील, पोलीस असतील, की ज्यांचा उन्हाशी किंवा सूर्यप्रकाशाशी जास्त संबंध येतो, तर अशा लोकांच्या चेहऱ्यावरती काय होतं की सूर्यप्रकाशामुळे त्वचा करपली जाते किंवा काळी त्वचा पडते. तर काळी त्वचा पडल्यामुळे ज्या ठिकाणी ती काळी त्वचा पडते ती जात नाही. म्हणजे अगदी काही लोकांची तर आयुष्यभर ती त्वचा जात नाही, 10 वर्ष 20 वर्ष तशीच राहते. तर जे आपलं वांगाचं किट आहे की जे विशेष करून आपण चेहऱ्यावरचे काळे डाग आणि वांगासाठी बनवलंय, ते खूप चांगल्या पद्धतीने सनबर्न वरती सुद्धा काम करतं. अगदी पहिल्या 7 दिवसापासूनच त्याची इम्प्रूव्हमेंट दिसायला चालू होऊन जाते. वा, अगदी खूप छान पद्धतीने तुम्ही सांगितले आहे की त्यावर काय काय उपचार आहेत वांगावर आणि आपण घरगुती सुद्धा उपचार करू शकतो जर ते कमी प्रमाणात असतील तर. डॉक्टर, पण अनेक लोकांच्या मनामध्ये एक समज आहे, ते म्हणजे आयुर्वेद उपचार सुरू केले तर त्याचा रिझल्ट यायला फार वेळ लागतो. त्याविषयी काय सांगा? नाही, मुळात हा समज नाही, हा गैरसमज आहे. म्हणजे जर योग्य निदान झाला असेल तर निश्चितच एका अहोरात्रमध्ये म्हणजे अगदी 24 तासामध्ये त्याला त्या रुग्णाला फरक दिसायला चालू झालाच पाहिजे. म्हणजे हे आयुर्वेद शास्त्र सांगतं आणि त्यानुसार जर प्रत्येक कोणत्याही पिंपल्स असू द्या किंवा कोणताही आजार असू द्या, अगदी कोविड सुद्धा असू द्या, कोरोना सुद्धा असू द्या, त्याचं जर योग्य निदान झालं आणि त्याच्यावरती जर आपण उपचार करायला चालू केले तर पहिल्या 24 तासामध्ये त्याच्यामध्ये फरक दिसायला चालू झाला पाहिजे. आपण सूक्ष्म औषध प्रणालीच्या माध्यमातून काम करतो की जेणेकरून काय होतं की पहिल्या 7 दिवसामध्येच 50 ते 70% पिंपल जातात, वांगाचे बरेचसे डाग निघून जातात. इतका चांगला फरक आपल्याला विजयी भव आयुर्वेदचं जे पिंपल्स किट आहे आणि वांगाचं जे किट आहे त्याचा खूप चांगल्या पद्धतीने फरक दिसतो. आणि हा जो लोकांचा समज आहे की म्हणजे बरीच लोक काय करतात की सगळ्या पॅथीकडे जातात, म्हणजे हे डॉक्टर, हे स्पेशालिस्ट, ते स्पेशालिस्ट, असे सगळे स्पेशालिस्ट होतात. त्यानंतर सगळं संपल्यानंतर मग आयुर्वेद तज्ञांच्याकडे येतात की आमची याच्यावरती ट्रीटमेंट करा. तर माझं असं मत आहे की तुम्ही सुरुवातीला आयुर्वेदिक तज्ञांच्याकडे या, आयुर्वेद डॉक्टरांच्याकडे या, आयुर्वेदाचार्यांच्याकडे या, वैद्यांच्याकडे या, त्यांची ट्रीटमेंट घ्या. तुम्हाला जर तिथं उपशय नाही मिळाला, तिथं जर तुम्हाला ट्रीटमेंट व्यवस्थित नाही झाली तर तुम्ही इतर ठिकाणी जा. शक्यतो अशी गरज नाही पडणार. वा वा वा, मी खूप छान पद्धतीने तुम्ही सांगितलेलं आहे. कारण पिंपल्स म्हटलं तर एकतर उपचार नको, ते जातील किंवा काहीतरी मग थातूर एखादं क्रीम लावलं की मग आपल्याला फायदा होईल असं लोकांना वाटतं. पण अगदी डॉक्टरांनी खूप छान पद्धतीने सांगितलेलं आहे, जर वांग असेल किंवा पिंपल्स असेल तर आपण तातडीनं आयुर्वेदाचार्य गाठावा आणि त्यांच्याकडून योग्य उपचार करून घ्यावेत. डॉक्टर, सोरायसिस आणि पिंपल्स यांचा नेमका काय संबंध आहे? सोरायसिसचा आणि पिंपलचा खूप जवळचा संबंध आहे.
म्हणजे सोरायसिस मुळात येतो कशामुळे ह्याचं जर आपण कारण बघितलं तर काय होतं की ज्या लोकांना विरुद्धान्न खायची सवय असते, म्हणजे दूध भात असेल, दूध चपाती असेल, दुधाबरोबर मीठ टाकलेला कोणताही घटक असू द्या, दूध शिकरण असेल, बरीच लोक दूध मांस किंवा दूध मच्छी एकत्र खातात, अशी लोक असतील. तर काही नवीन लोक आता वेगळाच प्रयत्न करतात की दुधामध्ये अंड टाकून खातात. तर हे जे प्रकार आहेत की याच्यामुळे काय होतं की रक्ताची दृष्टी होते, रसाची दृष्टी होते, मांसाची दृष्टी होते आणि ते त्वचेवरती आपल्या रिफ्लेक्ट व्हायला चालू होऊन जातं. आणि सोरायसिसची सुरुवात मुळात केसांच्या पासून स्टार्ट होते. म्हणजे केसांच्या मध्ये ज्या पद्धतीने कोंडा असतो त्या पद्धतीने खपली धरली जाते आणि लोक काय करतात की ती खपली खाजवल्यानंतर तो कोंडा आहे तो चेहऱ्यावरती पाठीवरती पडतो आणि पडल्यानंतर तिथं त्या ठिकाणी पिंपल्स येतात. बहुतांश लोकांच्या बाबतीत काय होतं, केसांच्या पासून सुरुवात होते आणि संपूर्ण शरीरभर पसरतं. त्याची जर ट्रीटमेंट वेळेत नाही झाली तर अगदी ते हाडांच्या पर्यंत पोहोचतं. इथपर्यंत त्याचा जो ड्रॉबॅक आहे किंवा त्याचं नुकसान शरीराला करतं. म्हणजे आमच्या नेवरी तालुका कडेगाव जिल्हा सांगलीच्या ब्रँचमध्ये एक आई तिच्या मुलीला घेऊन आली होती. तर तिच्या केसांच्या मध्ये सोरायसिस होता आणि केसांच्या मध्ये सोरायसिस असल्यामुळं की ती खाजवल्यानंतर ते जे तिचा जो कोंडा आहे किंवा तिची काय घाण आहे ती चेहऱ्यावरती पडायची आणि पडल्यानंतर त्या ठिकाणी पिंपल्स तयार व्हायचे. मग 2, 4, 6 पिंपल एकत्र यायचे आणि त्या ठिकाणी ऍप्सिस तयार व्हायचे. मग त्या ठिकाणी पस फॉर्मेशन असेल, घाण असेल किंवा आतमध्ये ज्याला आपण पू वगैरे म्हणतो किंवा पस म्हणतो तर त्या ठिकाणी घाण तयार व्हायचे. मग आपण ही एकत्र सोरायसिसची आणि पिंपलची अशी एकत्र ट्रीटमेंट चालू केली आणि आज तिचे पिंपल्स पण गेलेले आहेत आणि सोरायसिस जवळजवळ बरा होत आलाय आणि लवकरच ती पूर्णपणे स्वस्थ होऊन जाईल. वा, अगदी डॉक्टर तुम्ही खूप छान पद्धतीने सांगितलं की पिंपल्स आणि वांग जर आपल्याला आपल्या संपूर्ण त्वचेवरून चेहऱ्यावरून जर बाजूला करायचे असतील तर त्यासाठी विजयी भव आयुर्वेद ही खूप मोलाची उपचार पद्धती राबवत आहेत आणि त्याचा निश्चितच सर्वांनी फायदा करून घ्यायला पाहिजे. तुम्हाला सुद्धा जर त्वचेसंदर्भात कुठल्या समस्या असतील, अडचणी असतील, त्वचेवर वांग असेल किंवा पिंपल्स असतील, यातून जर तुम्हाला मुक्तता हवी असेल तर तुम्ही डॉक्टर विजय महाडिक सरांशी संपर्क साधू शकता. सध्या तुम्हाला स्क्रीन लाईन्सवर सगळे क्रमांक दिसत आहेत, अगदी वेबसाईट आहे, पत्ता आहे, तो तुम्ही नोट डाऊन करून घ्या आणि अवश्य विजयी भव आयुर्वेद चिकित्सालयाला भेट द्या. कार्यक्रमामध्ये वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा सामसंजीवनी. सामसंजीवनी कार्यक्रमामध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. पिंपल्स, वांग आणि त्यावर आयुर्वेद उपचार या विषयावर आज आपण चर्चा करत आहोत आणि आपल्यासोबत आहेत विजयी भव आयुर्वेद चिकित्सालयाचे डॉक्टर विजय महाडिक सर. सर, पिंपल्स येऊच नयेत यासाठी काय करता येईल? खरं म्हणजे पिंपल्स येतात कुणाला तर साधारण मुलींच्या मध्ये असं बघायला मिळतं की 11व्या 12व्या किंवा 13व्या वर्षापासून मुलींची पिंपल्स यायला सुरुवात होते आणि मुलांच्या बाबतीत 14व्या 15व्या वर्षापासून पिंपल्स यायला सुरुवात होते. तर याच्यामध्ये काय होतं की हे जे वय आहे हे पौगंडावस्थेतलं वय आहे, म्हणजे या टीन एज आहे थोडक्यात. तर या वयातले जे निर्णय असतात मुलांच्या बाबतीत ते आई वडील घेत असतात. तर मला असं वाटतं की जितकी काळजी मुलांनी घ्यायला पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त काळजी जर त्यांच्या आई वडिलांनी घेतली तर कदाचित आपल्याला खूप जास्त फायदा होईल. म्हणजे दिवसातून 5 ते 6 वेळा चेहरा थंड पाण्याने धुणं असेल, जर मुलांच्या जेवणामध्ये गरम उष्ण आहार जर येत असेल, म्हणजे वांगा असेल, टोमॅटो असेल, मिरची असेल ज्याच्यामध्ये बिया जास्त असतात, अशा जर उष्ण गोष्टी येत असतील तर त्या उष्ण गोष्टी टाळाव्यात. त्यांना बेकरी प्रोडक्ट देऊ नयेत, फास्ट फूड देऊ नयेत, वेफर्स असेल, चिप्स असेल, अशा ज्या काही गोष्टी आहेत ज्याच्यामुळे शरीरामध्ये उष्णता वाढणार आहे तर अशा गोष्टी देऊ नयेत. दुसरी गोष्ट, जर मुलांच्या केसांच्या मध्ये कोंडा होत असेल तर तो कोंडा होऊ नये तर यासाठी सुद्धा उपचार करावेत आणि तसं जर केलं तर त्या पद्धतीने सुद्धा त्यांना चेहऱ्यावरती पिंपल्स येणार नाहीत. एक विजयी भव आयुर्वेदच्या माध्यमातून आम्ही काय केलंय की फेस पॅक तयार केलाय की ज्या लोकांची स्किन ऑइली आहे किंवा ज्या लोकांना पिंपल्स येतील असं वाटतंय, म्हणजे त्यांच्या बहिणीच्या चेहऱ्यावरती पिंपल्स आहेत किंवा भावाच्या चेहऱ्यावरती पिंपल्स आहेत किंवा आईला पिंपल्स येऊन गेलेत, अशा लोकांना, ज्या लोकांना भीती वाटते किंवा माझ्या चेहऱ्यावरती पिंपल्स येऊ शकतात, तर अशा लोकांनी ते फेस पॅक वापरावं. निश्चितच त्याचा खूप चांगल्या पद्धतीनं फायदा होईल. ज्या लोकांचं पोट साफ होत नाही अशा लोकांच्या मध्ये सुद्धा पिंपल्स येऊ शकतात, तर त्यांनी सुद्धा काळजी घ्यायला पाहिजे. बरोबर, म्हणजे आहार चांगला असला पाहिजे जेणेकरून तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स किंवा वांग येतात ते येणार नाहीत. डॉक्टर, तुम्ही मगाशी बोलताना डॅन्ड्रफचा एक तुम्ही उल्लेख केला, तर हा केसांचा जो कोंडा आहे केसांमधला तो जर आपल्याला नको असेल तर त्यासाठी काही वेगळे उपचार आहेत का, त्याविषयी काय सांगाल? डॅन्ड्रफच्या बाबतीत सांगायचं झालं तर आपण वेगवेगळ्या कंपन्यांची तेलं वापरतो, मग ते कितपत शुद्ध आहेत कितपत अशुद्ध आहेत हे आपल्याला काहीच माहिती नसतं. मग ज्यावेळेस आपण तेल वापरत असतो आणि त्या तेल जर अशुद्ध असेल तर त्याचं इन्फेक्शन आपल्या स्काल्पला होतं आणि त्या ठिकाणी कोंडा होतो. ज्या लोकांचा धुळीशी संपर्क येतो, म्हणजे धुळीमध्ये जाणं ज्या लोकांचं असतं, म्हणजे कंस्ट्रक्शन लाईन मधले लोक तर किंवा स्त्रिया असतील ज्या शेतामध्ये काम करतात, तर अशा लोकांच्या केसांमध्ये सुद्धा कोंडा होतो. बऱ्याच मुली काय करतात की केस गळतात म्हणून केस धुतच नाहीत.
म्हणजे बहुतांश मुली काय करतात की मुळामध्येच मुली केस धुताना आठवड्यातनं 2 वेळा किंवा मॅक्झिमम 3 वेळा केस धुतात आणि त्यातूनही जर केस जास्त प्रमाणामध्ये गळत असतील तर ते केस धुत नाहीत आणि केसांची जी स्वच्छता ठेवायला पाहिजे आपल्याला ती स्वच्छता ठेवली जात नाही आणि स्वच्छता ठेवल्यामुळं की केसांमध्ये कोंडा यायला चालू होता. आयुर्वेदामध्ये एक विशेष कारण सांगितलं की ज्यावेळेस ज्वराची निवृत्ती होत असते, म्हणजे ज्वर ज्यावेळेस निघून जात असतो, ताप ज्यावेळेस निघून जात असतो, तर त्याच्या उपद्रव रूप म्हणून कोंडा केसामध्ये बनतो. म्हणजे आपल्याला सांगायचं झालं कोरोना असेल, टायफॉइड असेल, मलेरिया असेल, डेंग्यू असेल, चिकनगुनिया असेल, हे तापाचे प्रकार आहेत. आणि ज्यावेळेस हा ताप निघून जात असतो तर त्यावेळेस आपली जी डोक्याची त्वचा आहे ती कोरडी करतो, त्या ठिकाणी कोंडा तयार होतो. आणि ज्यावेळेस कोंडा तयार झाल्यानंतर आपली जी त्वचा आहे ती फाटली जाते आणि त्यातून जे केस आहे ते मुळासकट बाहेर येतात. ओके, मग अशा पद्धतीनं जर केस गळत असतील किंवा कोंडा जर होत असेल तर त्यासाठी आठवड्यातनं मुळात 3 वेळा केस धुवावेत, मुलींनी विशेष करून किंवा मुलांनी सुद्धा. मुलांनी रोज धुवायला हरकत नाहीये, पण मुलींनी 3 वेळा केस धुवावेत. एकदा शॅम्पूने धुवावेत, एकदा शेककाईने धुवावेत आणि एकदा आवळ्याच्या आणि बेहड्याच्या पावडरीने केस धुवावेत. आणि अशा पद्धतीनं जर केस धुतले तर त्यांना कोंडा होणार नाही. विजयी भव आयुर्वेदनं डॅन्ड्रफ फ्री ऑइल आणि डॅन्ड्रफ फ्री कॅप्सूल्स बनवलेत की ज्या लोकांना कोंडा होतोय अशा लोकांना जर दिल्या तर त्याचा निश्चितच फायदा होतो. आणि डॅन्ड्रफ हे मुळात पिंपल्स येण्याचं एक प्रमुख कारण आहे की ज्या लोकांचा डॅन्ड्रफ येतो आणि तो चेहऱ्यावरती पडून त्या ठिकाणी पिंपल्स बनत असतात. तर अशा पद्धतीने जर आपण व्यवस्थित ट्रीटमेंट घेतली किंवा व्यवस्थित जर काळजी घेतली तर निश्चितच डॅन्ड्रफ होणार नाहीये. अगदी. डॉक्टर, आपण आता बघतो की हल्लीच्या काळामध्ये फंगल इन्फेक्शनचे रुग्ण आपल्याला वाढताना दिसत आहेत, तर त्याविषयी काय सांगाल? आता जर आपण गावांच्या मध्ये बघितलं किंवा शहरामध्ये बघितलं तर साधारण 10 पैकी 4 लोकांना फंगल इन्फेक्शन आहे. म्हणजे बहुतांश मंडळी कसं होतं की जी लोक ओली कपडे वापरतात, म्हणजे घाम येतो बऱ्याच वेळेला आणि तो तिथला घाम पुसला जात नाही, किंवा ओला टॉवेल असेल, ओल्या अंडरवेअर असतील, ओली कपडे असतील, तर त्याच्यामुळे काय होतं की आपल्या शरीरावरती बुरशी चढायला चालू होते आणि फंगल इन्फेक्शन एकापासून दुसऱ्याला, तिसऱ्याला, चौथ्याला अशा पद्धतीने सुद्धा पसरत असते. समजा आपल्या शरीरातली रोगप्रतिकारक क्षमता कमी झाली की बुरशी आपल्या शरीरावरती यायला चालू होऊन जाते. ज्या पद्धतीनं चपातीवरती, भाकरीवरती किंवा पावावरती बुरशी येते, अशाच पद्धतीने संपूर्ण शरीरावरती बुरशी यायला चालू होऊन जाते. आणि बुरशी आल्यानंतर आपण ज्यावेळेस खाजवतो तर त्या ठिकाणी एक छोटीशी रिंग बनते. एक छोटीशी रिंग बनल्यानंतर ते संपूर्ण जांगेभोवती असेल, मांडीभोवती असेल, कमरेभोवती असेल, पोटाभोवती असेल, अशा पद्धतीने ते डाग पसरत जातात. आणि पसरल्यानंतर त्याचे विशेष करून रात्रीच्या वेळेत त्याचे खाज खूप जास्त प्रमाणामध्ये येते. मग अशा वेळेस आपल्याला काय करायला पाहिजे की आयुर्वेदिक तज्ञांचा जर प्रॉपर सल्ला घेतला आणि त्याची ट्रीटमेंट घेतली तर त्याचा आपल्याला फायदा होईल. आधुनिक शास्त्रामध्ये साधारण 7 ते 8 वर्षापूर्वी एक गोळी दिली जायची. आठवड्यातून एकदा गोळी द्यायची, त्यानंतर पुढच्या आठवड्यात, त्याच्या पुढच्या आठवड्यात, मग 3 गोळींचा तो डोस असायचा आणि ती गोळी घेतल्यानंतर फंगल इन्फेक्शन जायचं. आता लोकांच्या मध्ये इतका त्या गोळीचा रेजिस्टन्स बसलाय की ती गोळी आता 1.5 ते 2 महिने आपल्याला द्यावी लागते आणि दिल्यानंतर सुद्धा फंगल इन्फेक्शन जाईल याची कुठलीही खात्री नाहीये. ओके, आणि त्याचा इतका वाईट परिणाम आपल्या किडनीच्यावरती, लिव्हरवरती येतो की युरिक ऍसिड वाढायला चालू होतं, क्रिएटिनिन वाढायला चालू होतं. म्हणजे इतका दुष्परिणाम आपल्याला त्या गोळींचा दिसून येतो. बहुतांश मंडळींच्या मध्ये असं होतं की चेहऱ्यावरती, अंगावरती सूज यायला चालू होते. फंगल इन्फेक्शनसाठी ज्या आधुनिक शास्त्रात गोळ्या वापरल्या जातात त्याच्यामुळे सुद्धा चेहऱ्यावरती खूप जास्त पिंपल्स येतात किंवा तोंड येणं असा प्रकार चालू होऊन जातं, क्रिएटिनिन वाढतं. तर मला असं वाटतं की आयुर्वेदिक तज्ञ डॉक्टरांचा जर सल्ला घेतला आपण आणि त्याच्यावरती जर प्रॉपर मार्गदर्शन घेतलं आणि व्यवस्थित जर ट्रीटमेंट केली तर तुमचं फंगल इन्फेक्शन देखील निघून जाईल आणि त्याचा त्वचेसाठी खूप चांगल्या पद्धतीने फायदा होईल. दुसरी गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की उपचारांच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर आपल्याला घरगुती उपचार सुद्धा फंगल इन्फेक्शन साठी करता येतील. म्हणजे रस्त्याच्या कडेला तरुटा नावाची एक वनस्पती आहे की नॉर्मली भुईमुगाच्या पानांसारखी त्याची पानं असतात छोटी छोटी आणि सेम तशीच भुईमुगासारखीच वनस्पती ती दिसते. तर त्याचा जर आपण पाला घेतला, म्हणजे हायवे कडेला तुम्हाला कुठेही दिसून जाईल, मग त्याचा जर पाला घेतला आणि त्याचा रस काढून जर आपण ज्या ठिकाणी फंगल इन्फेक्शन झालंय, विशेष करून त्याची जांगेपासून सुरुवात होते, तर त्या ठिकाणी जर लावला किंवा आंघोळीच्या गरम पाण्यामध्ये तर ते जर आपण उकळून त्यांना आंघोळ केली तर निश्चितच फंगल इन्फेक्शन कमी होतं. बऱ्याच वेळेला तुरटी असेल, लिंबाचं पाला असेल, हा जर आपण पाण्यामध्ये टाकून गरम करून त्याची आंघोळ केली तर त्याचाही खूप चांगला फायदा होतो. फक्त गरम करून पाणी फंगल इन्फेक्शन ज्या ठिकाणी झाले त्या ठिकाणी टाकून जर आपण चोळलं तरी फंगल इन्फेक्शन कमी होतं. म्हणजे इतक्या चांगल्या पद्धतीने काम करता येऊ शकतं आणि जवळच्या किंवा विजयी भव आयुर्वेद मध्ये येऊन दाखवावं एकदा, निश्चितच त्याचा फायदा होईल. अगदी डॉक्टर, तुम्ही अगदी छोटे छोटे घरगुती आणि खूप सोपे आणि सहज करता येण्याजोगे उपाय सांगितलेले आहेत फंगल इन्फेक्शन संदर्भात. डॉक्टर, आता अशी मंडळी आहेत, म्हणजे मुंबईमध्ये आपलं क्लिनिक आहे, त्यानंतर पुण्यामध्ये आहे, सांगलीमधल्या नेवरी इथं आहे, तर इथल्या रुग्णांना त्याचा फायदा होतच आहे विजयी भव आयुर्वेदिक चिकित्सालयाचा. पण जी मंडळी आहे ज्यांना तुमच्यापर्यंत पोहोचता येत नाहीये तर त्यांनी तुमची औषधं कशी मागवावी, त्यांना उपचार कसे मिळणार?
आता काय होतंय की आम्ही जवळजवळ 7 वर्षापासून पिंपल्सवरती काम करतोय. तर आमच्यापर्यंत बरीचशी मंडळी आहेत, म्हणजे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आमची औषधं जात आहेत. पण बऱ्याच मंडळींना असं होतं की जी विशेष करून सोलापूर साईडची लोक आहेत किंवा विदर्भ मराठवाड्यातील लोक आहेत की या लोकांना आमच्यापर्यंत येता येत नाहीये. म्हणजे ट्रॅव्हलिंगची सुविधा नसेल किंवा कदाचित खूप इतकं जास्त पडतं की एकतर पुण्यामध्ये मुंबईमध्ये व्हिजिट 1-2 दिवसांचे असतात आणि अशा लोकांना काय होतं की आमच्यापर्यंत पोहोचताच येत नाही. मग ज्यावेळेस पोहोचता येत नाही तर आम्ही काय करतोय की त्या लोकांना व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून असेल, कॉलच्या माध्यमातून असेल, त्यांना कन्सल्ट करून किंवा त्यांचे फोटो व्हॉट्सअपवरती मागून घेऊन त्याच्यावरती आपण ट्रीटमेंट करतोय. आपलं जे पिंपल्स किट आहे ते सर्वसमावेशक आहे. म्हणजे ज्या सगळ्या वयोगटातल्या, म्हणजे आपल्या क्लिनिकमध्ये आता एक 55 वर्षांचे गृहस्थ आहेत, त्यांची पिंपलची ट्रीटमेंट चालू आहे. म्हणजे असं काही नाहीये की विशेष करून तरुण वयातच पिंपल्स येतील. अगदी तुमचं वय जास्त असेल तर त्यावेळेस सुद्धा पिंपल्स येऊ शकतात. मग त्याची जर आपण ट्रीटमेंट, आपण ते पिंपल्सचं किट कुरिअर देखील करतोय. म्हणजे स्पीड पोस्टनं असेल, कुरिअरनं आपण त्या रुग्णांच्या पर्यंत पाठवतोय. आपलं पिंपल्स किट बुक केल्यानंतर साधारण 1 ते 2 दिवसामध्येच त्यांच्या घरापर्यंत, अगदी दारापर्यंत पिंपल्स किट जात आहे. अगदी म्हणजे सर्व वयोगटातल्या माणसांना याचा लाभ होत आहे. आणि असं नाहीये की फक्त मलाच सुंदर दिसायचं, की मुलगी आहे, मुलगा आहे किंवा तरुण मंडळी आहे त्यांनाच सुंदर दिसायचं असं नाहीये. तर आपल्या चेहऱ्यावरचे पिंपल्स आणि वांग हे जाणं ही सध्याची तरी गरज आहे. आणि त्यामुळे सगळ्यांना सुंदर दिसणं आवश्यक आहे. आणि त्याचबरोबर आपलं आरोग्य सुद्धा सांभाळायचं आहे, आहार सुद्धा चांगला ठेवायचा आहे. कारण केस असेल किंवा अगदी आपली त्वचा असेल यासाठी आपला आहार अगदी खूप छान सकस असला पाहिजे. तरच मग आपली ही संपूर्ण, आपण म्हणतो ना, केसापासून अगदी नखापर्यंत आपल्याला छान दिसता येतं. डॉक्टर, आपण वेळात वेळ काढून इथे आलात आणि आम्हाला खूप छान मार्गदर्शन केलं. अगदी सोप्या गोष्टी सांगितल्यात, सोपे घरगुती उपचार सांगितलेत. त्याबद्दल सर्वांच्या वतीने मी आपलं मनापासून आभार मानते. धन्यवाद. सामसंजीवनी या कार्यक्रमामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा साम टीव्ही. नमस्कार.